हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे मी करंट अफेअरचा टॉपिक घेऊन. ओके, अगदीच ऐकलेलं नाहीये तुम्ही, अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे अपरिजिता बिल. ओके, हे बिल जे आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये काय झालेलं आहे, पास झालेलं आहे आणि त्याविषयीचीच न्यूज आपण कव्हर करणार आहोत. आपले हे जे करंट अफेअरचे सेशन्स आहेत हे एका शॉर्ट सिरीज प्रमाणे जसे टॉपिक आहेत त्याच्यानुसार आपण काय करतोय, सेशन कधी कमी वेळाचे असतात तर कधी जास्त. आता इथे बघा, अपरिजिता बिल पास झालेला आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. म्हणजे बिल कशाला म्हणतो आपण, विधेयक. आणि विधेयक जेव्हा पास होतं त्याला काय म्हणतात, ऍक्ट म्हणतात. ओके, प्रोसिजर माहित असेल ना तुम्हाला पॉलिटीची. कशा पद्धतीने आधी काय केलं जातं, संसदेमध्ये बिल मांडलं जातं. ते कोणत्या मेंबरचं असेल, पार्लमेंटचा जो मेंबर असेल त्याचं. आपण वेगवेगळ्या प्रकारची मनी बिल नाव ऐकलं असेल तुम्ही, बरोबर की नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे बिल ऐकता की नाही. तर हे बिल जे आहे त्याच्यामध्ये एक प्लान, थोरो प्लान असतो की एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडून आणायचे, तर अशा पद्धतीने. आणि त्या बिलला जेव्हा राष्ट्रपतींची असेंट मिळते, सिग्नेचर मिळते, तर त्याचं रूपांतर होतं कायद्यामध्ये, म्हणजेच ऍक्टमध्ये. आता नेमकं काय आहे हे मात्र एका स्टेटमध्ये पास झालेलं बिल आहे, स्टेट असेंब्लीचं. ओके, द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पास द अपरिजिता वुमेन अँड चिल्ड्रन बिल अनॅनोमसली. म्हणजेच काय, पश्चिम बंगालच्या विधानसभेने अपरिजिता महिला आणि बाल विधेयक एकमताने मंजूर केले. आता हे जे ड्राफ्ट आहे तो कशासाठी होता, हा बिल नेमका का बिल नेमका आहे काय ते समजून घेऊयात. ओके, द ड्राफ्ट बिल प्रोव्हाइड फॉर द डेथ पेनल्टी फॉर द अक्यूज इफ द रेप विक्टिम डायज. तुम्ही बघत असाल आजूबाजूला खूप साऱ्या रेप केसेसच्या न्यूज तुम्ही बघितल्या असतील, बरोबर की नाही. मध्यंतरीच खूप चर्चेत असलेली, स्पेशली महाराष्ट्रामध्ये जी आपण बदलापूरची एक घटना बघितली, ती सुद्धा तुम्ही पाहिली असेल, बरोबर की नाही. अगदी अल्पवयीन मुली, एकदम कमी वयाच्या मुलीवर झालेला तो बलात्कार होता. आता अशा केसेस आपल्या आसपास घडत आहेत. कधी कधी त्या महिलेची, त्या मुलीची डेथही होऊ शकते, बरोबर की नाही. ज्यांना आपण काय म्हणू शकतो, पीडित. ज्याच्यावर काय झालेलं आहे, पीडित कुणाला म्हटलं जातं, अक्यूज कुणाला, व्हिक्टिम कुणाला म्हटलं जातं, ज्यांनी काय केलेलं आहे, सफर केलेलं आहे. त्या गोष्टीमध्ये सफर म्हणजे काय, ज्यांच्यावर तो अत्याचार घडलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हिक्टिम म्हणतो, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने अक्यूज्ड कोण असेल, म्हणजेच कोण, दोषी. अक्यूज्ड म्हणजे कोण, दोषी. ओके, आता जर त्या मुलीवर किंवा कोणत्याही महिलेवर बलात्कार होतोय, म्हणजेच काय, रेप होतोय, तर तिचा जर मृत्यू झाला तर जो व्यक्ती असेल त्याच्यासाठी काय असेल, फाशीची तरतूद करण्याचं हे बिल आहे. म्हणून त्याला नाव काय दिले, अपरिजिता, म्हणजे महिलांसाठीच आहे. जर जो कोणी पीडित आहे, पीडिताचा ह्या बलात्कार प्रकरणामध्ये जर मृत्यू होतोय, तर दोषी जे असतील त्यांना डायरेक्ट पुढे सुनावणी, केसेस ते चालू नाही राहणार, तर डायरेक्ट फाशीची शिक्षा असेल. अशा प्रकारचं बिल आहे. आणि आपल्याकडे पूर्ण देशभरामध्ये कोणत्या राज्यांनी हे बिल मंजूर केलेलं आहे, वेस्ट बेंगॉल. ओके, तर ही महत्वाची फॅक्ट होती जी लक्षात ठेवायची तुम्हाला. आता हा टॉपिक कुठे कुठे उपयोगात येईल तुम्हाला, हा टॉपिक कुठला आहे, इंडियन सोसायटीचा पार्टमध्ये येईल. गव्हर्नन्समध्ये हा टॉपिक तुम्हाला युटिलाइज करता येईल, रायटिंगमध्ये. हे जे केसेस होत आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं तर तिथे तुम्ही हे सजेशन्स देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा काय आहे, एक ओव्हरऑल चांगला टॉपिक जो तुम्हाला इथे शॉर्टमध्ये पण एक चांगलं रिफ्लेक्शन तुमचं एखाद्या कन्क्लुजनमध्ये पण पॉईंट उतरू शकता किंवा तुमच्या डिटेल्समध्ये पण टाकू शकता, जे रिलेटेड टू कशा असतील, महिला सुरक्षेच्या मुद्दे संदर्भात असतील. ओके, क्लिअर आहे. मग थांबायचं. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कोऑपरेशन. जय हिंद, जय भारत.